ग्रामपंचायतीने बायपास रोडवरील कचरा डेपोचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, यासाठी पंचायत राज सहसंयोजक सुमित निकम यांनी गांधी चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन केले। माधवनगर मिरज बायपास रोडवरील रस्त्यावर पसरलेला कचरा व डेपोमधील साठलेल्या कचऱ्याची 8 दिवसात ग्रामपंचायतीकडून कायमची विल्हेवाट न लावल्यास गांधी चौकात आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुमित निकम यांनी पत्रकाद्वारे दिला। मात्र ग्रामपंचायतीने कोणतीही कारवाई न केल्याने आंदोलन करावं लागण्याची माहिती सुमित निकम यांनी दिली आहे। श्रेयवादासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चाही सुरू असल्याचं समजतं। या आंदोलनास माधवनगर शहर शिवसेना प्रमुख किरण पवार, भाजप मंडल प्रमुख निलेश हिंगमिरे आदींनी पाठिंबा व्यक्त केला। दरम्यान सरपंच अंजू तोरो यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की प्रति टन 792 रुपयाप्रमाणे समडोळी येथील कचरा डेपोवर कचरा टाकण्यासंदर्भात महापालिकेशी करार करण्यात येत असून येत्या 2 दिवसात माधवनगर कचरा डेपोमधील कचरा समडोळीस हलविणार असल्याची माहिती सरपंच अंजू तोरो यांनी दिली। ग्रामपंचायतीत जागा उपलब्ध होताच स्वतंत्र प्रकल्प उभारणी केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली।